विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल आणि आम्ही 26 तारखेला सरकार स्थापन करू असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला। एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही असंही ते म्हणाले। काही अपक्षांना महाविकास आघाडीला आत्तापासूनच पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर महायुतीकडून अपक्षांना पैशांची ऑफर दिली जाते याचा अर्थ आम्ही जिंकत आहोत असं संजय राऊत म्हणाले। महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकून 160 किमान आम्ही काल सगळे एकत्र बसलो। साधारण महाराष्ट्रभरातला निवडणुका मतदान कौल या संदर्भात मी जयंतराव पाटील बाळासाहेब थोरात अनिल देसाई होते सोबत आम्ही सगळे बसलो आणि सीट टू सीट असेसमेंट केल्यावरती असं लक्षात आलं की 160 जागा आम्ही सहज जिंकतो। महाविकास आघाडीने 160 जागा जर आम्ही जिंकतो, हे सर्वे कोणी आणि कसे केले? हे काय कुठले एक्झिट पोल कुठल्या तरी कंपन्या येतात एक्झिट पोल करतात, आमचा विश्वास नाही। आतापासूनच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या। जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना। विधानसभा निवडणुकांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आता निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत। या संदर्भामध्ये आता बच्चू कडू यांनी सूचक विधान केलं। राज्यात यावर्षी अपक्ष आणि लहान पक्षांना महत्त्व प्राप्त होईल आणि सरकार स्थापन होईल आणि महायुती किंवा महाविकास आघाडी आम्हाला पाठिंबा देईल असं मोठं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं। दरम्यान राज्यामध्ये महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाल्यानं त्याचा निश्चितच निवडणुकीवर परिणाम होईल असं देखील बच्चू कडू म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। बिहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि अचलपूर मतदारसंघाचे उमेदवार बच्चू कडू आपल्यासोबत आहे। बच्चू भाऊ, गेल्या 30 वर्षापेक्षा सगळ्यात जास्त मतदान जे 65% मतदान टक्केवारीची ती यावेळी वाढलेली दिसते। हे भाजप आणि संघाचं जे सांघिक यश आहे असं तुम्हाला वाटतं का? भाजपच्या वतीने हे टक्केवारी वाढवण्यात आली का? काही प्रमाणात असू शकतं, म्हणजे असा प्रयोग भाजपनं केला असेल, कारण लोकसभेमध्ये त्यांना जे चित्र आहे त्याचा परिणाम लक्षात घेऊन काही प्रयत्न त्यांचे आहे, पण सगळंच टक्केवारी वाढली त्याचा अर्थ भाजपनं वाढवली असं नाही आहे। भाऊ, वाढलेलं जे मतदान आहे हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली लाट आहे असं पण बोललं जातं, तुम्हाला वाटतं का? नाही, बिलकुल नाही, असं काही नाही आहे। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचा काही फायदा झाला का? हे मतदान तुम्ही सांगा, निवडणुकीच्या अगोदर जर त्यांच्या खात्यात 7,000 रुपये गेले, जसं आता काही लोक पैसे वाटून मतदान घेतात, तर त्याचा परिणाम काही ना काही तर दिसणारच आहे। महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले, त्यांनी बटेंगे तो कटेंगेचा नारा दिला। महाराष्ट्रात वोट जिहाद होईल असं तुम्हाला वाटते काय? ना, मला असं वाटत नाही, कारण महाराष्ट्र हा आगामी विचाराचा महाराष्ट्र आहे। त्यांनी हा प्रयत्न केला का विष टाकून कुठेतरी दुभागण्याचा प्रयत्न केला असेल, त्याचे काही चित्र परिणाम दिसले नाही। भाऊ, महाराष्ट्रात महायुतीला 120 ते 135 जागाचा अंदाज वर्तवण्यात आला, तर महाविकास आघाडीला जवळपास 110 ते 115 अशा परिस्थितीमध्ये काही अपक्षांचा मोठ्या प्रमाणात बोलबाला राहणार आहे, तर अपक्ष हा मोठ्या प्रमाणात डिसाइडिंग फॅक्टर ठरू शकते का? अपक्ष आणि लहान पक्ष सरकार बनवेल, मोठ्या पक्षांना पाठिंबा द्यावा लागेल। किती अपक्ष येतील असं तुम्हाला वाटते? साधारणतः तुमच्या पक्षाचे किती आमदार येतील? आमचे किमान 7 ते 8 पर्यंत आम्ही जाऊ, आणि अपक्ष आणि काही आमचे मित्रपक्षातले, असं एकंदरीत यावरच सगळं सरकारचा खेळ राहील। या निवडणुकीत जवळपास अपक्ष आणि जे काही छोटे मोठे पक्ष आहेत यांना मिळूनच सरकारला सत्ता स्थापन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिले।
निकालाआधीच आमदारांसाठी हॉटेलमध्ये बुकिंग करण्यात आली आहे। सरकार बनवण्यासाठी प्रत्येक जण आपले प्रयत्न करतोय आणि ते केले पाहिजेत। तर गुलाबराव पाटलांनी विजयाचा विश्वास या पार्श्वभूमीवर व्यक्त केला। आम्हाला वाटत नाही की काटेकी टक्कर आहे, आमची सरळ टक्कर आहे, विजय आमचाच होणार। तर सर्व पोलनुसार 25 ते 30 हजारांच्या फरकानं मी निवडून येईन असं गुलाबराव पाटील म्हणाले। यंदा लाडक्या बहिणींमुळे मतांची टक्केवारी वाढली आहे। राज्यात महायुतीच्या 175 जागा येतील असं गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे। सरकार बनवण्याकरता प्रत्येक जण आपले प्रयत्न करतो आणि ते केलंही पाहिजे। आता आमच्यासारख्याला हॉटेलची गरज नाही आहे। हॉटेलच्या संपर्कात काही आहे का? आहे, आता वेळ येईल तेव्हा दाखवेल तुम्हाला। अनेक हालचाली सध्या आगामी राजकीय वातावरणामध्ये होत आहेत। अशीच एक शिवसेनेच्या गोटातली बातमी। शिवसेना प्रवक्त्यांची संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार आहे। नंदनवन बंगल्यावरती शिवसेना प्रवक्त्यांची बैठक पार पडणार आहे। निकालाच्या दिवशी कशा पद्धतीने भूमिका मांडावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा प्रकारे प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। राज्यात नुकताच 288 मतदान प्रक्रिया पार पडली। मतदानानंतर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला होता। गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जयंत पाटील उपस्थित होते, तर उबाटाकडून संजय राऊत हे हजर होते। मात्र काँग्रेस पक्षाकडून नाना पटोले गैरहजर होते, त्यामुळे पटोलेंऐवजी बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील हजर होते। मतदान पार पडताच महाविकास आघाडीच्या बैठकीत सतेज पाटील इन आणि नाना पटोले आउट अशी चर्चा रंगू लागली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। निवडणुकीपूर्वी झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेतील वादविवादाचा फटका हा बसू नये म्हणून नाना पटोलेंना सत्ता स्थापनेच्या बैठकांपासून दूर ठेवल्याची चर्चा सध्या राजकीय वातावरणामध्ये रंगू लागली आहे। आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते। गेल्या 3 वर्षापासून आपण पाहिला असेल, 3-4 वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे, सारथी आहे। आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला। पुढच्या राजकीय घडामोडीकडे आपण वळतोय। यावेळेस संजय राऊतांनी राष्ट्रपती राजवटीवरून भाजपवर हल्लाबोल केला। राज्यात राजभवनाच्या शाखा आहेत, कारभार भाजपचा असल्यानं अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जाईल। आमच्या वाट्याला बहुमत आलं तरी ते अडथळे आणतील। आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू असं राऊतांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाचा एक डाव आहे, त्याने आम्हाला सरकार बनवण्यासाठी फार कमी वेळ दिला। उद्या निकाल लागतील, संध्याकाळ, रात्री, मध्यरात्रीपर्यंत। मग 24 आणि 25 तारखेला आपापले आमदार, महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, मग इथे आमदार पोहोचतील, तिन्ही पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका होतील, विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले जातील, ताबडतोब सरकार स्थापनेचा दावा केला जाईल। तरीही राजभवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात। नक्कीच आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील। आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू।